नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा व संदर्भातील गुलटेकडी मार्केट यार्डात कांद्याला एवढाच दर, निर्यात शुल्क हटवल्याचा परिणाम किती, बघा सविस्तर संपूर्ण महत्त्वाची बातमी. संपूर्णपणे बातमी आपण एवढीच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. सांगा चॅनल नसाल तर या ठिकाणी बघितलं तर माझा शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसरा बेल आयकॉन म्हणजे घंटा नका, जेणेकरून म्हणजे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते. चला तर मित्रांनो सुरुवात करतो. करू शकता गुलटेकडी मार्केट यार्डात कांद्याला एवढाच दर, निर्यात शुल्क हटवल्याचा परिणाम किती, बघू शकता. केंद्र सरकारने 2 दिवसापूर्वी कांद्याला असलेल्या 20% निर्यात शुल्क हटवण्याची घोषणा केली आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये कुठे जीवात जीव आला. पण दुसरीकडे बांगलादेशने कांद्यावरील आयात शुल्क 10% केल्यामुळे शेतकऱ्यांना इकडे आड तिकडे विहीर अशी कोंडी झाली आहे. सध्या बाजारात येत असलेल्या कांद्यालाही मिळत असलेला दर पुरेसा नसल्याचं शेतकरी सांगत आहे. पुणे येथील गुलटेकडी मार्केट यार्डामध्ये 26 मार्च रोजी कांद्याचे दर हे 12 रुपयापासून ते 18 रुपयापर्यंत होते. मागच्या 2 दिवसात कांद्याची आवक कमी झाल्याचं या ठिकाणी येथील कमिशन एजंट आणि व्यापाऱ्यांनी सांगितलं आहे. त्याचबरोबर या निर्यात शुल्क हटवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचा काही परिणाम होणार नसल्याची माहिती त्यांनी या ठिकाणी दिली. दरम्यान बाजारात सध्या रब्बी कांदा येऊ लागला आहे. खरीपातील लाल कांद्याची आवक कमी झाली असून येणाऱ्या काळात उन्हाळ कांदाही बाजारात येणार आहे. त्यातच या ठिकाणी 1 एप्रिलपासून जरी कांद्यावरील निर्यात शुल्क हटवले असले तरी कांद्याची आवक वाढली तर दर पुन्हा खालीच राहतील असाही अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे आवकेवर दराचे सगळे गणित अवलंबून आहे. साधारण 2 ते 3 आठवड्यापूर्वी कांद्याचे दर अचानक 40 रुपयापासून ते 8 ते 15 रुपये किलोपर्यंत खाली आले होते. त्यानंतर आता कांदा दर समाधानकारक असून अजूनही कांदा दर वाढण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना या ठिकाणी आहे. या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांना सध्या कांदा बाजारात आणायचा आहे त्या शेतकऱ्यांनी आवक, निर्यात आणि केंद्र सरकारचे धोरणे या सर्व गोष्टीचा विचार करून आणि दर कधी जास्त राहतील याचा विचार करून कांदा बाजारात आणायला हवा. एकंदरीतच ही महत्त्वाची अपडेट. लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करा. भेटूया आपण तोपर्यंत थांबतोय. जय महाराष्ट्र, जय श्री, धन्यवाद.